व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे. पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार. आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली, महाराष्ट्र मिळवून दिला, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत. महाराष्ट्राची लूट होते, महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं. आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं, आणि मर्द म्हणूनच डोळ्यांना सामोरे गेलात. आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र, काही झालं, प्राण गेला तरी 72, पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही. सुप्रियाताई, तुझं मला कौतुक करायला पाहिजे, कारण हे असे प्रसंग फार यातनादायी असतात. आम्ही त्यातून गेलोय, जात असतोच. माझं ठीक आहे, मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो, पण तू तर मुलगी आहेस, महिला आहेस, तरी देखील तू पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत उभी राहिली, याचा मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे. बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत. नाना, तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत, सगळं ट्रॅफिक जाम, पॅक, खाली पण जाम, वरती पण जाम, आणि मध्ये फिरतात. काल पुण्यामध्ये सभा झाली, ठिकाण योग्य होतं, रेसकोर्स. कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो. पण कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे आहेत, आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात, कितीला रे? ते घोडे नाहीत, ती खेचरे आहेत, गाढवं आहेत ओझी वाहणारी. आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. त्याला घोडा नाही लागत नाही, म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी. पण एकूणच जी निवडणूक आहे, मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची. कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात, 19ला झाले, 14ला झाले, पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं. आणि आज मला आठवतंय की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता. अरे मग लहान भाऊ होतो तर मग नातं का तोडलं? बरं, कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगा. अजूनही ह्यांच्या मानगुट्टीवरती, म्हणजे मुनगट्टीवर नाही, तो वेगळा, पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये. 10 वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, चिमटे काढून बघा. जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे, त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात, कारण आता तुमची खुर्ची जाते. पण यांची भाषा एवढी खाली आले. काल ते काय म्हणाले, मला असं वाटतं, कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत. आहेत भटकती आत्मा, तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात. मग जसे भटकती आत्मा असते ना, तसा काही एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो.
बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवखलेला आत्मा कसा असतो माहितीये, सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत, मी माझं माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल, कारण मुख्यमंत्री बनायला लोकांची मतं लागतात. ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला, तसं मुख्यमंत्रीपद नाहीये. पण हा वखवखलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये. 15, 20, 25 किती सभा घेत आहेत. पण जर त्या वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, त्यांच्या आत्म्यांकडे बघा, त्यांच्या घराकडे बघा, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा. शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही, पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला, तो दुप्पट झाला, तिप्पट झाला. आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे. पण महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये, अजिबात नाहीये, आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये. महाराष्ट्राची परंपरा ही शूरांना वंदन करण्याची आहे. म्हणून ते जे आहे ना, शूरामी वंदिले, आज भाजपचं जे चाललंय ते चोरामी वंदिले असं चाललेलं आहे. सगळ्या चोरांना ते वंदन करतायत. आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल, पण असाच एक वखवखलेला आत्मा 300-350 वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला दाहोदमध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून. कोण? कशासाठी आलेला? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चुरडून टाकण्यासाठी तो आला होता. महाराष्ट्र गिळायला आला होता. अहो 27 वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला, त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही. इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल, कुठेतरी अजूनही भटकत असेल. ही अशी वखवख एवढी बरी नाही. त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला. शेतकऱ्यांसाठी म्हणे पवार साहेबांनी काय केलं. मी तर दर सभेमध्ये विचारतो, ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही, कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडे विचित्र वाढलेलं आहे. ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो, ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे, कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय. त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील. आलेत का? नाही, खरंच आलेत. कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते, थोरात साहेब महसूल मंत्री होते, देशमुख साहेब गृहमंत्री होते, हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते. आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं. तेव्हा कापसाचे भाव काय होते, सोयाबीनचे काय होते, हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तुमच्यासारखे खोटं नाही बोललो कधी. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो. पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे. आज मला कळत नाही, सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप्ट पार्टी, आणि क्लीन चिट कोणाला मिळाली? मग 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला होता? बँकेचा घोटाळा कोणी केला होता? बरं ते सोडून द्या. काल परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला, हो माझ्या शिवसेनेला, माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले.
कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज, गद्दारांची टोळी, गाढवांची टोळी, ही त्याला ते सेना मानतायत. मग मोदीजी मला सांगा, आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होतात नॅशनल करप्ट पार्टी, आता आमचंही चिन्ह गद्दाराने दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दाराने दिलेलं आहे. मग नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे? मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप्ट पार्टी? ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना, पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज. म्हणजे मी कालपासून जे बोलतोय, एक अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी, सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत. यांची नीती अशी आहे, मी तर हा प्रश्न दरवेळेला विचारतो, जी शिवसेना अख्खी, ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात जी मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. या शिवसेना प्रमुखांनी अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा मोदींना जेव्हा वाजपेयी काढायला निघाले होते तेव्हा मोदींची बाजू घेतली होती. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात आणि मग कोणाचा तुम्ही प्रचार करताय? मी कालच्याही सभेत विचारला प्रश्न, तोच तुम्हाला विचारतो. तुम्ही युट्यूब बघता ना? मग त्या रवीश कुमारनी काल एक व्हिडिओ टाकलाय, भारतातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल. मुद्दामून बघा, मोदींना कोण हवे आणि कोण नको. त्या कर्नाटकामध्ये देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्ना, त्याचं ते सेक्स स्कॅन्डल, त्याच्या चित्रफिती मागून चित्रफिती आलेल्या आहेत आणि मोदीजी त्याचा प्रचार करतायत. ह्याला मत द्या म्हणजे मला मत मिळेल, त्यांना मत मिळेल. त्या रेवन्नाचे हात बळकट करा, कशाला आणखीन फिल्म काढायला? अशी सगळी माणसं, ते तर झालंच. ही यांची नीती. आणि वरपासून खालपर्यंत, म्हणून मी यांना भेकड भाकड जनता पार्टी म्हणतो. ते उगाच नाही बोलत, मुद्दामून बोलतोय त्यांना. मी भाकड एवढ्यासाठी म्हणतो कारण यांनी कधी कोणताही विचार दिलेला नाही, कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही अशोकरावांचा सोडला तर. ना नेता दिला, ना विचार दिला. आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते. उद्याच्या 1 मेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता. कारण माझे आजोबा त्यावेळेला अग्रणी होते. शिवसेना प्रमुख तेव्हा शिवसेना नव्हती, पण माझे वडील म्हणजे बाळासाहेब, माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे, हे सुद्धा माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. आणि हा इतिहास 300-400 वर्षापूर्वीचा नाहीये, हा आता 60-65 वर्षापूर्वीचा आहे. जनसंघ त्यावेळेच्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाला होता. पण कशासाठी? घुसायचं आणि काय मिळेल ते घेऊन बाहेर यायचं. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तो सामील झाला आणि जेव्हा निवडणूक लढवण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा आत्ता सारखाच जागा वाटपावरून घोळ करून पहिली जी संयुक्त महाराष्ट्र समिती कोणी जर का फोडली असेल, ते पाप कोणी केलं असेल तर या भाजपच्या तत्कालीन बापाने म्हणजे जनसंघाने केलेला आहे. म्हणजे यांचा महाराष्ट्र द्वेष हा तेव्हापासूनचा आहे. काल माझी जी सोलापूरला सभा झाली, आज मोदीजी धाराशिवला, म्हणजे त्यांच्या भाषेत उस्मानाबादला होते. मी मोदीजींना जाहीर विनंती म्हणा, आव्हान म्हणा, आव्हान म्हणा, त्यांना मी म्हटलं होतं, शिवसेनेचं जे एक मशाल गीत आहे, त्या मशाल गीतामध्ये तुमच्या सगळ्या अशा ज्या घोषणा आपण देतो ती घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी. हे मोदींचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग, त्यांनी त्यातल्या जय भवानी शब्दाला आक्षेप घेतला. नाही म्हणे तो काढा. म्हटलं कसं काढा? तो जर का काढला तर यांची जी काही बिन आत्म्याची शरीरं फिरतायत तशी आमची अजून झालेली नाही. आमच्या शरीरात आजही आत्मा आहे. जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे. ही बिना आत्म्याची जी भटकती शरीरं फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्व नाही कळणार. आणि मोदीजी काय सगळी जी नाटकं करतायत, समुद्राच्या बुडाशी जाऊन आले, द्वारकेच्या इकडे जा ना, चांगली गोष्ट आहे.
जय श्रीराम आम्ही जय श्रीराम म्हणतो, बजरंगबली की जय आम्ही म्हणतो, पण तुम्हाला जय भवानी बद्दल एवढा मत्सर का? तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आलात, पण धाराशिवला जाऊन तुळजा मातेच्या दर्शनाला अजून तुम्ही गेलेला नाहीत. पंतप्रधान पद बसल्यापासून त्याच्या आधी पण ना मला कधी देवेंद्र तिकडे गेल्याचं आठवत, ना मोदी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेलं आठवत. तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय. आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे, पाशवी बहुमत पाहिजे, ते घटना बदलण्यासाठी हे आता उघड झालेलं आहे. त्यांचं आजपर्यंत कसं होतं 2014 आणि 19ला मोदी बोले आणि जग हाले. आता जग तिकडेच आहे पण मोदीच हलतायत, कारण काहीच चालत नाहीये. जे बोलतायत ते फसतंय. आधी 400 पारचा नारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार. त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले, मांस मच्छीवरती आले, भटकत्या आत्म्यावरती आले. 400 पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाशवी बहुमत का पाहिजे, तर देशाची घटना बदलायला पाहिजे. आणि देशाची घटना का बदलायची? पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे. कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, त्यांनी देशाची घटना लिहिली. अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा? आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी? बागला यांच्या या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना, गोमूत्रधारी हिंदुत्ववादी, त्यांच्या पोटात मोरडा आला. अरे एका ह्या गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा? आणि त्या श्रीमंतीला तुमची ईडीबीडी काय करू शकत नाही, कारण ती श्रीमंती वेगळी आहे. त्या श्रीमंतीचं मोजमाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये. मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका, ती बदलून टाका. पण याद राखा, भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय, तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात, पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असेल हिम्मत तर घटना बदलण्याची नुसती तुम्ही एक तयारी करून दाखवा. आरक्षण रद्द करणं हे म्हणे आम्हाला मंजूर नाहीये. मग मंजूर नाही, मग 10 वर्षामध्ये दिलं का नाही आरक्षण? जसं केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांच्या केजरीवालच्या बाजूने निकाल दिला, पण यांनी तत्काळ लोकसभेमध्ये एक बिल आणलं आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती कोर्टाचा निर्णय फिरवला. मग माझ्या धनगर समाजाचा, मराठा समाजाचा आम्ही सांगत होतो तुम्ही घ्या तिकडे अधिवेशन, आम्ही पाठिंबा देतो, का तुम्ही आरक्षण नाही त्याने दिलं? पण आपण काय केलं हे सांगायचं नाही. शेतकऱ्याचे भाव, शेतीमालाला दुप्पट भाव कधी मिळणार ते माहिती नाहीये. बरं, एक वन नेशन वन टॅक्स, सगळे एकच. मी म्हटलं ना, मी माझ्यासाठी सगळे एकमेव. जो जीएसटी आणलेला आहे त्या जीएसटीच्या माध्यमातून किती छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची पिळवणूक होते तो तुम्ही जाऊन विचारा. म्हणजे अगदी मोदींचे अंधभक्त असतील त्यांना सुद्धा मी सांगतोय, अरे का रे तुमच्या घरामध्ये जेवण नाही जेवत तुम्ही? तर तुमच्याकडे काय वेगळं मोदी भक्ताचं कार्ड आहे की हा ह्याने कार्ड दाखवलं की गॅस सिलेंडर फुकटात मिळतो? गॅस सिलेंडर फुकटात मिळतो. तुम्ही कार्ड दाखवले की पेट्रोल तुम्हाला फुकट मिळतं. आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडिओ फिरतोय, भाई और बहनों मुझे बताओ पेट्रोल नीचे गया कि ऊपर गया? बोलले होते ना, डीजल नीचे गया कि ऊपर गया, गॅस नीचे गया कि ऊपर गया? आता तुम्हाला कळलं असेल, कारण मला नव्हतं कळलं. जीडीपी वाढलाय म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल वाढले की नाही वाढलं? 15 लाख आले, पण तुमच्या खात्यात 15 लाख नाही आले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो, हजारो, करोडो रुपये आले. आणि हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं मी नाही बोलत. मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत. अजून तुरुंगात गेलेले नाहीत, हे नशीब. कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल.
पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा, ज्याला त्या प्रभाकर जे आहेत परकला प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट. इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात. पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीनेच तो पूर्ण मोठा त्यांचा गौप्यस्फोट केलेला आहे. बरं, ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणतायत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी जवळपास 10,000 रोखे हे छापून तयार ठेवले होते मोदी सरकारने पुन्हा देश लुटायला. मग मला आता सांगा, मोदीजी म्हणतायत की 70 वर्षात काँग्रेसने जे काही केलं नाही ते मी 2.5 वर्षात केलं. हे तुम्हाला पटते की नाही पटत? अरे कसं नाही, मला पटतंय. कारण काँग्रेसनी 70 वर्षामध्ये त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत काँग्रेसच्या? काही शेकड्या असतील. आणि भाजपच्या खात्यात 10,000 कोटी. म्हणजे 10 वर्षात 70 वर्षात काँग्रेसने नाही केलं ते 2.5 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं की नाही दाखवलं? देश कोणी लुटला, काँग्रेसनी का भाजपनी? लुटला ना. मग अशा या देशाच्या लुटारूंना महाराष्ट्र साथ देईल? तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा पाहिजे की महाराष्ट्र जपणारा पाहिजे? तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा पाहिजे की महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवणारा पाहिजे? आणि अजूनही कोणाला जर का खोटं वाटत असेल तर मी आत्मविश्वासाने सांगतो की येत्या निवडणुकीमध्ये भाजपा तडीपार होणार म्हणजे होणारच. इंडिया आघाडीचे 300च्या वरती खासदार निवडून येणार म्हणजे येणारच. कोणाचा विश्वास नसेल पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. काही वर्षापूर्वी भाजपचे संपूर्ण देशात फक्त 2 खासदार होते. तेव्हा जर का कोण बोललं होतं की भाजपचे आज 2 खासदार आहेत, बघा तुम्ही काही वर्ष त्यांचे 300च्या वरती खासदार येतात की नाही, लोकांनी वेड्यात काढलं असतं. आज मी सांगतो यांचे 300 खासदार आहेत, ते परत 2 खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे 2 कोण निवडून आले पाहिजे तुम्हाला माहिती आहे? हे 2च निवडून आले पाहिजेत. असे 2च आले पाहिजेत कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत. द्या उत्तर त्यांना. आणि हा बदल तुम्ही करू शकता. हा बदल करू शकता, नक्की करू शकता. एका बोटाच्या ताकदीवरती तुम्ही या हुकुमशाला गाडू शकता. ही ताकद तुमच्या बोटामध्ये. आणि या बारामती मतदारसंघात जे काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे. म्हणजे मी बोललो ना, घर फोडणारी सगळी वृत्ती आहे. खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही. कारण लग्नाला जातील, श्रीखंड पुरी पुरणपोळ्या किती खाता बरे. मी 25, मी 50 खातील पितील, ढेकर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. त्याच्यामुळे पुन्हा निवडून येता कामा नयेत. मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे, पण बाजूला आपले कोण आहे? दंगेकर. आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय. आता मोठा चमत्कार करायचा आहे. अरे आहेत ना, आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे. म्हणजे त्याचा दंगा नाही लोकसभेमध्ये. मग इकडे दंगेकर आहे, सुप्रियाताई आहे, तिकडे अमोल आहे, बाजूला संजोग वगैरे आहेत. सगळीकडे हा पूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा. सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल. आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे. काय काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही, पण अनुभव आल्यानंतर कळतो. आणि म्हणूनही तुम्हाला मुद्दामून गोष्ट सांगतोय. एक मोठा डेरेदार वृक्ष होता. आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही, तर पवार साहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणच आहात तुम्ही. कारण तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे तुमच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही, पण एक शेकडो वर्षाचं झाड होतं, चांगलं मोठा त्याचा बुंदा.
मोठा त्याचा बुंदा होता, असा विस्तार होता. पानं फुलं छान डवरून यायची, प्रत्येक सीझनला पानं झडायची, नवीन पानं यायची, फळं यायची. मग झाडावरती काही बांडगुळं होती, काही माकडं खेळायची, काही पक्षी होते तिकडे. पक्षी तर दरवर्षी तिकडे घरटं बांधायचे आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या. पण त्या गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी काय करायचा, यायचा आणि झाडाच्या फांद्या, झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा, फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली, लस पण मीच केली, लाकड पण मीच बनवली, असं करून स्वतःचं लेबल लावून बाजारात विकायचा. एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं, पण तो व्यापारी कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला. लाकूड तर पाहिजे. सगळे चित्कारायला लागले, पक्षी चित्कारायला लागले, माकडं घाबरली. पक्ष्यांना वाटलं आता या झाडाला किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील. एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगितलं की अरे दादा, तुला खूप वेदना होत असतील ना रे. झाडाने काय सांगितलं, नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत, तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे. ही व्यापारी वृत्ती. या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय, तुम्ही तोडू देणार आहात? अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं, चालायला लागलाच म्हणून काय लाथा मारायला लागलास? जर बोट मध्ये सोडला असतं तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता. या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयेस. कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली, पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि ती माझ्या समोर बसलेली आहे. ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल, ते गॅसचे पुढे जाऊ द्या, सोडून द्या गॅसचे पुढे. त्यांचा गॅस सुटला का खाली येतील. पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही. मताची किंमत तुमची कोणी ठरवू शकता कामा नये. आणि म्हणून तुम्ही एकच मगाच्या गाण्यामध्ये घेतली ना, तशी एक वज्रमूठ ही मला आवडून दाखवा की हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं, महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला, तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिथे हात, आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. बस, दुसरं चिन्ह कोणतंही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.